सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे मङ्गलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमणिं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भूमौ करोति वाचालं अङ्गुलं वयदेवी यत्कृपालं वन्दे परमानन्दम्। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविदः ब्रह्मा विष्णु महेशानां ते सत्यवतं सुखं शुद्धं प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन विदज्ञानं विदर्शयत् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुखाग्र कविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री परमेश्वरा गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे भगवंताजवळ गेल्यानंतर भगवंता मला तुम्ही हवे आहात बस एवढंच मला. भगवंत आले की आलंच सगळं. भगवंत आले ना की त्यांच्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे फक्त भगवंतांना मागणं, बाकी काही मागणं नाही. नारदांना हे ऐकून अतिशय प्रसन्नता वाटली आणि ते त्याचं गुणगान करू लागले की भगवंताचा भक्त ध्रुवासारखा असावा. ध्रुवाचा एक मुलगा उत्कल नावाचा तो अवृत्त झाला. तो आत्मब्रह्माशी एकरूपतेच्या अनुभवामध्ये मग्न झाला. त्याने राज्याचा स्वीकार केला नाही. त्यामुळे ध्रुवाचा दुसरा मुलगा वत्सलाला राज्य मिळाले. याच ध्रुवाच्या वंशात पुढे अंग नावाचा राजा होऊन गेला. त्याचा विवाह मृत्यूच्या नातीशी म्हणजे मुलीच्या मुलीशी झाला. तिच्या घरात गेल्याने घरातील सुख समाधान नासलं आणि त्या मुलीला पुत्र होईना. मग त्यांनी ब्राह्मणांच्या संमतीने एक पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि तिच्या माहेरच्या गुणांनी प्रभावित झालेला मुलगा तिला झाला. त्याचं नाव वेद ठेवण्यात आलं. लहानपणापासूनच तो प्रजेला त्रास द्यायला लागला, कारण तो मृत्यूच्या परंपरेतून आलेला मुलगा आहे. मृत्यू म्हणजे भयंकर अशी अवस्था आहे आणि म्हणून तो सतत त्याने त्रास द्यायचा. तो राक्षसासारखाच होता. तो जिथे जाईल तिथे लोकांना मृत्यूच दिसत असे. तो आला की लोक समजायचे की इथे काहीतरी वाईटच घडणार आहे. हा मुलगा वाईटच आहे, याच्या पायगुणाने चांगलं काहीही होत नाही. त्याच्या वडिलांनी अंगाने त्याला कायम समजावलं, पण तो ऐकत नव्हता. त्यांना अतिशय दुःख वाटायला लागलं की आपल्या वंशामध्ये असा खूप पुत्र कसा जन्माला आला. एके दिवशी त्याच्या आत ध्रुवाचा अंश जागृत झाला आणि त्यांनी विचार केला की बरं झालं, भगवंतांनी मला सुपुत्र दिला. जर मला सुपुत्र दिला असता तर त्याच्या प्रेमामध्ये मोहामध्ये मी आसक्त झालो असतो. आता बरं झालं, पुत्र मिळालाय. संसाराविषयीची विरक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी आपलं राज्य सोडलं आणि भगवंताचं भजन करण्याकरता ते वनामध्ये निघून गेले. आता हा जो वेन आहे, या वेनचा राज्याभिषेक झाला. त्याबरोबर त्याने राज्यामध्ये दवंडी पिटली
की कोणीही कोणत्याही प्रकारचा यज्ञ, दान, धर्म, हवन, पूजा अर्चा करणार नाही. सगळे धार्मिक विधी त्यांनी बंद करून टाकले. न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा क्वचित. माणूस जेव्हा धर्माचं रक्षण करतो त्यावेळेला धर्मही त्याचं रक्षण करतो. म्हणून धर्मो रक्षिती रक्षिताः असं आपल्याकडे म्हटलं जातं. इथे मात्र याने सगळा धर्म बंद करून टाकला. कुणीच काही करायचं नाही. धर्म पालन बंद करून टाकलं आणि त्यामुळे सत्पुरुषांद्वारा होणारं सगळं कर्मही बंद झालं. प्रजा घाबरली. ते पाहून राज्यातले सगळे विद्वान, ब्राह्मण आणि महात्म्यांनी मिळून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी असा निर्णय केला की जर धर्म शिल्लक राहिला नाही तर प्रजेचं कल्याण कसं बरं होणार. प्रत्येक माणसाचं कल्याण हे केवळ धर्मामुळे होतं आणि राजाने तर सगळा धर्मच बंद करून टाकला. काहीच करायचं नाही, कुठले धार्मिक विधी करायचे नाही, कसं होणार. म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन राजाला सावधान करायचं ठरवलं. ते सगळे राजाकडे गेले आणि त्याला म्हणाले की महाराज, धर्मच तुमचे रक्षण करणार आहे, म्हणून तुमचा धर्म नष्ट होऊ देऊ नका. तुम्ही स्वतःचा धर्म पाळा आणि प्रजेला आपला आपला धर्म पाळू द्या. त्यावरती वेद त्यांना म्हणाला की तुम्ही लोक मूर्ख आहात. मी तुमच्या सर्वांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था करतो. मीच तुम्हाला सांभाळणारा पिता आहे. मीच जगताचा ईश्वर आहे. मग तुम्ही असे दुसऱ्या ईश्वराला कसे मानू शकता. तो म्हणतो की मी राजा आहे ना, तुम्ही प्रजा आहात, मी तुम्हाला सांभाळतो आहे. तुम्ही दुसरा ईश्वर, दुसऱ्या परमेश्वराला कसं काय मानू शकता. त्याची कशाला पूजा करता. पूजा करण्याची आवश्यकता नाही. त्या विद्वान ब्राह्मणांनी त्याचं बोलणं ऐकून तिरस्कारपूर्वक एक हुंकार केला. त्या हुंकाराच्या ध्वनीच्या आघाताने तो वेन राजा मरण पावला. ही ताकद आहे संतांची, महात्म्यांची. नुसता हुंकार केला, त्याबरोबर तो राजा गेला. महात्मा लोक तिथून निघून गेले. राजा मेला, निघाले तिथून. पण वेणीच्या मातेने त्याचं शरीर मात्र उचलून सुरक्षित ठेवलं. आता प्रजेला राजा राहिला नाही, नियंत्रण राहिलं नाही. त्याचा परिणाम प्रजेमध्ये अराजकता निर्माण झाली. ज्याच्या मनात जे येईल तसा तो वागायला लागला. चोर, डाकू, कोणालाच कुणाचा धाक नसल्यामुळे सगळीकडे मनमानी कारभार सुरू झाला. हे पाहून सगळे महात्मा परत व्याकुळ झाले. त्यांनी वेदच्या मृत शरीराचं मंथन केलं. प्रथम त्याच्या शरीरातून एक काळा पुरुष निर्माण झाला. नंतर त्याच्या दोन्ही हातांमध्ये पालनी नावाच्या शक्तीपासून अर्चन भक्ती पृथू आपल्या पत्नीसह प्रकट झाला. तो जो वेद राजा होता मृत झालेला, त्याच्या शरीराचं मंथन करण्यात आलं आणि त्याच्यातून पृथू राजा आपल्या पत्नीसहित प्रकट झाला. नंतर पृथूला राज्याभिषेक करण्यात आला. सगळ्या जनतेने त्याचं अभिनंदन केलं. देवतांनी त्यांच्याजवळ जे जे अधिकार होते ते सगळे पृथ्वीराजाला समर्पित केले आणि राज्याभिषेकाच्या वेळी तहान केलेली प्रजा पृथ्वीराजाजवळ गेली आणि त्याला प्रार्थना करून म्हणाले की राजा, आम्ही भुकेने तहानेने व्याकुळ झालेलो आहोत, आम्हाला तुम्ही अन्न पाणी द्या. राजाचं पहिलं कर्तव्य प्रजेला भूक आणि तहानेपासून वाचवणं आहे. राजा पृथ्वीने प्रजाजनांना विचारलं की पृथ्वीपासून जे अन्न उगवतं ते कुठं जातं. प्रजा म्हणाली, महाराज, सगळं अन्न पृथ्वीमध्ये परत लीन होऊन जातं. धान्याची पेरणी लावणी होत नाही तर मग पृथ्वी कुठून अन्न देईल. म्हणून लोक लुटमार करत आहेत. मग पृथ्वीने बाण उचलला आणि पृथ्वीचा पाठलाग केला. म्हणजेच त्याने काय केलं तर पृथ्वी खांदली. पृथ्वी त्याच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली की महाराज, तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्ही माझ्यामधून उत्पन्न करून घ्या.
इथे पृथ्वीची विशेषता अशी दिसते की त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता अगदी साप, विंचू, यक्ष, राक्षस, देवता, मानव, पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांकरता ज्या ज्या भोजनाची आहाराची आवश्यकता होती ती व्यवस्था त्याने केली. सगळ्या वृक्षांचे बीज सुरक्षित केले, जलाशय निर्माण केली, पृथ्वीला समतल बनवलं, जमीन धान्य पेरण्याकरता योग्य केली, अनेक गावं, अनेक नगर त्यांनी बसवली. पृथ्वीच्या राज्यामध्ये प्रजा आपल्या आपल्या गोष्टींची प्राप्ती करून सुखी झाले. सगळे जेव्हा सुखी झाले त्यावेळेला चांगले संस्कार आणि धर्माची आवश्यकता राजाला वाटून आली. पोट भरलं ना आता, मग आता संस्कार करायला हवे आणि धर्मही प्रत्येकाला शिकवायला हवा. तेव्हा राजा पृथ्वीदेव एक यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये इंद्राने बाधा निर्माण केली. मग पृथ्वीला राग आला आणि त्यांनी इंद्राला मारण्याचा संकल्प केला. पण ब्रह्माजींनी त्याला समजावलं की अरे इंद्रच यज्ञाची देवता आहे, त्यामुळे तोच यज्ञाची आहुती ग्रहण करतो, तू त्याच्या मारण्याची भाषा बोलणे योग्य नाही. मग तिथे स्वतः भगवान श्री विष्णू प्रकट झाले आणि इंद्र आणि पृथ्वीराजा दोघांमध्ये त्यांनी मैत्री घडवून आणली. नंतर त्यांनी भगवंताची पूजा केली, अर्चना केली आणि जेव्हा भगवंत जायला लागले तेव्हा त्यांनी भगवंताचे पाय धरले आणि तो भगवत भक्तीमध्ये निमग्न होऊन गेला. भगवान विष्णूंनी पृथ्वीला वर मागायला सांगितले. त्यावर तो म्हणाला की प्रभू मला 1000 कान द्या, त्या कानांनी मी आपले चरित्र श्रवण करत राहील. कारण हा संसार आपल्या डोळ्यांमार्फत फार कमी आपल्यामध्ये जातो, तो जास्तीत जास्त कानांमधूनच आतमध्ये जातो आणि थेट आपल्या हृदयामध्ये जाऊन बसतो. म्हणून भगवंताचं ज्या वेळेला आपण चरितामृत कानांमध्ये भरून घेतो तेवढा संसार आपल्या आतमध्ये हृदयामध्ये येत नाही. त्यानंतर पृथ्वीने आपल्या प्रजेला उपदेश केला की ईश्वरावरती विश्वास ठेवा आणि श्रद्धापूर्वक ईश्वराची सेवा करा, आपल्या कर्तव्याचं पालन करा. सगळ्यात महत्वाच्या या 2 गोष्टी आहेत. एक ईश्वराची सेवा करणं, भक्ती करणं आणि दुसरी गोष्ट आपल्या कर्तव्याचं पालन करणं. ज्या जबाबदाऱ्या आपल्या समोर आलेल्या आहेत त्या उत्तम पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणं. त्यानंतर पृथ्वीचं समग्र जीवन आणि त्याच्या समस्त कामनांची परिपूर्ती करण्याकरता स्वतः सनकादिक महात्मे त्यांच्या ठिकाणी आले. त्यांना पाहून राजा पृथ्वीने आपल्या सिंहासनावरून उठून त्यांचे स्वागत केले. त्यांना आपल्या सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली, त्यांचा सत्कार केला. पृथ्वी राजा दिसायला अत्यंत सुंदर होते, उंच शरीराने दष्टपुष्ट होते, गौरवर्ण त्यांचा होता, लांब हात होते आणि त्यांची वाणी अतिशय मधुर होती. ते बोलायला लागले की प्रजा अत्यंत मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत असत. या सनकादिक महात्म्यांच्या समोर उभे राहून राजा अतिशय विनयाने बोलायला लागला. तो म्हणाला की महाराज तुम्ही कुशल आहात ना, असा प्रश्न मी कसा बरं विचारू, कारण दुनियेतले सगळे भोग भोगण्याची तुमची वृत्ती नाही. हे जे सनत कुमार आहेत ते पूर्ण विरक्त आहेत, त्यांच्या लेखी सुख आणि दुःख या गोष्टी नाहीतच. मग तुम्ही कुशल आहात ना, तुम्ही सुखी आहात ना, असं कसं मी तुम्हाला विचारू. ओके, तसंच मी तुम्हाला सुख वाटेल अशी कोणती वस्तू देऊ शकत नाही. ज्यांना सुख आणि दुःखाची कल्पनाच नाहीये त्यांना कुठली वस्तू दिल्याने सुख होणार आहे, काहीच होणार नाही. तरीही तुम्ही इथे स्वतः आलात तर मला आणि माझ्या प्रजेला उपदेश करा की ज्यामुळे आमचं कल्याण होईल. मला प्रजेने आपला राजा म्हणून नियुक्त केला आहे, त्यामुळे मी माझ्या सगळ्या प्रजेच्या वतीने आणि स्वतःच्या वतीने असा प्रश्न विचारतो की आमच्या सगळ्यांचं मंगल कशामुळे होऊ शकतं हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यावरती सनकादिकांनी पृथ्वीला उपदेश करताना म्हटलं की जीवनामध्ये धर्मानुष्ठान असायला हवं.
प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये धर्माचं पालन करायला हवं. अगदी जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून ही गोष्ट सातत्याने सांगितली जाते की आपल्या धर्माचं पालन करा. त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायला हवं. याचा अर्थ काय की इंद्रियांवरती संयम आणायला हवा, इंद्रिय निग्रह करायला हवा, अहिंसा असायला हवी. काया वाचामध्ये अहिंसा असली पाहिजे. कायाने म्हणजे शरीराने हिंसा करू नये, वाचेने हिंसा करू नये. कोणाला कोंबडे मारणं, पोचक बोचक बोलणं ती सुद्धा हिंसा आहे, ती करू नये. आणि मनाने सुद्धा हिंसा करू नये, म्हणजे मनामध्ये कुणाविषयी वाईट विचार करू नये. म्हणून त्यांनी म्हटलंय की प्रत्येकाने अहिंसा जपायला हवी. सर्व भूतांमध्ये सद्भाव असायला हवा. सगळे भूत याचा अर्थ सर्व प्राणी मात्र सगळ्यांविषयी सद्भाव असावा. कोणाचंही वाईट चिंतू नये, करू नये. अमक्याचं चांगलं झालंय, माझं होतच नाही चांगलं, पण मी त्याचं वाईट चिंते, तर तसं करू नये. आणि सतत परमात्म्याचं सर्व रूपांमध्ये जे प्रकटीकरण आहे ते अनुभवावं. म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमात्म्याचं दर्शन आपण घेण्याचा प्रयत्न करावा. माणसाच्या अंतःकरणातील संस्कार लवकर लोप पावत नाही. त्यासाठी सद्गुरूंचा उपदेश आणि वेदशास्त्रादी तत्वज्ञानाचा बोध होणं आवश्यक आहे. माणूस म्हणला की त्याच्या अंतःकरणामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे संस्कार असतातच. आपल्या घरातल्या मुलांवर पण चांगले संस्कार करतोच, पण मुलं जेव्हा समाजामध्ये जातात तेव्हा वेड्या वाकड्या गोष्टी पाहतात आणि त्याचाही संस्कार त्यांच्या मनावरती होतोच. मग हा जो संस्कार आहे वाईट संस्कार हा मनातून जात नाही, कारण घरामध्ये मूल खूप कमी वेळ असतो, समाजामध्ये जास्तीत जास्त वेळ ते असतो. शाळा असेल, क्लास असेल, मित्रमैत्रिणी असतील, त्याच्यामध्ये जास्त वेळ माणसं राहतात. त्याचा परिणाम ते संस्कार मनामध्ये जास्तीत जास्त असतात. मग ते संस्कार जसं जसं वय वाढायला लागतं तसे तसे वाईट संस्कारही मनामध्ये वाढीस लागतात. त्याच्यातूनच काम, क्रोध, विषय, विकार, वासना ते पसरतात मनामध्ये, आपलं राज्य संपन्न करतात. मग हे दोष काढायचे कसे, हे दोष काढून आपलं जीवन पूर्ण शुद्ध कसं करायचं, नैतिकतेने कसं वागायचं, त्याच्याकरता सद्गुरूंच्या उपदेशाची आणि वेदशास्त्रांची तत्वज्ञानाच्या बोधाची आवश्यकता त्यांनी सांगितली. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरू असावेत. सद्गुरू काय करतात तेच करतात. ते शिष्यामध्ये असणाऱ्या दोषांची निवृत्ती करण्याचा मार्ग त्याला दाखवतात. तो मार्ग म्हणजे साधनामध्ये. त्याला जी काही दीक्षा दिली जाते, मंत्र साधना दिली जाते, विशिष्ट साधना करायला सांगितलं जातं, त्याच्यातून त्याच्या मनामध्ये असणारे हे सगळे दोष पूर्णपणे काढले जातात आणि त्याच्या जीवनाचा उद्धार केला जातो. त्याचबरोबर वेदशास्त्रादी तत्वज्ञानाचा बोध होणे अपेक्षित असतं. हा बोध सद्गुरूंकडनं होतो किंवा आपण स्वतः अभ्यास करून, जाणकार विद्वान जे अभ्यास करतील त्यांचं श्रवण करून, चिंतन करून, तत्वज्ञानाचा बोध करून घेणं अपेक्षित आहे. संस्कारी लोक विकारांमध्ये फसतात, त्यांच्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. संस्कार सुद्धा एक साधन आहे विकारांवरती नियंत्रण आणण्याचं. आता आपल्यासारख्या लोकांना काय वाटतं की संस्कार हे फक्त लहान मुलांवरच करायचे असतात. लहान मुले आम्हाला संस्कारांची गरज, कारण आम्ही मोठे झालोय ना, आम्हाला संस्कारांची गरज. आम्ही जे वागतो, आम्ही जो विचार करतो, आम्ही जो निर्णय घेतो तो योग्यच असतो, योग्यच असतो. आम्हाला संस्कारांची गरज. पण यांना असं म्हणायचं आहे की नाही, माणसाला जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला संस्काराची आवश्यकता असतेच. कारण मनातले विकार जात नाही.
मुलांच्या मनाला आकार येण्याकरता, त्यांना जीवनामध्ये चांगली दृष्टी मिळण्याकरता संस्कार केले जातात. आणि मोठ्या माणसांना त्यांच्या मनामध्ये जो संसार घट्ट बसलेला आहे, संसारातल्या ज्या नको त्या गोष्टी त्यांनी धरून ठेवलेल्या आहेत, त्या काढण्याकरता संस्कार करावे. आणि त्याच्याकरता म्हणून वेदशास्त्र आणि सद्गुरू यांचं मार्गदर्शन सांगितलेलं आहे. सनकादिकांच्या उपदेशाने पृथूला संस्काराचा बोध झाला आणि त्याने आपल्या पत्नीसहित वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. आणि त्याच्या हे लक्षात आलं की आपण राज्य केलं, सगळी व्यवस्था केली, प्रजेला सुखी केलं, आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे, पण अजून आपण आत्मदर्शन नाही घेतलेलं, हे काम राहिलंय. मग आपलं एक कर्तव्य आता पूर्ण झालंय, तर आता आपण दुसरं कर्तव्यही पार पाडलं पाहिजे. म्हणून त्याने आपल्या पत्नीसहित वानप्रस्थाश्रम स्वीकारला. वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यानंतर वनात गेल्यावर तिथली शोभा, सुंदर उद्यान, मनोरम जलाशय पाहून पृथूला अत्यंत आश्चर्य वाटलं. आणि तर असं वाटलं की कोणी केलं मला इतकं छान. जेव्हा त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचे जे वडील आहेत, म्हणजे वेन राजा, ज्याच्या शरीरातून पृथूची उत्पत्ती झाली होती, त्या वेनच्या शरीरातून त्याच्या आधी ज्येष्ठ भावाच्या रूपामध्ये निषाद प्रकट झाला. जी एक काळी आकृती निर्माण झाली ती निषाद होती. त्यानेच गुप्तपणे सगळ्या राज्याला सुशोभित केलं होतं. तो निषाद आपल्या लहान भावाप्रती अत्यंत आदर आणि प्रेमाची भावना ठेवत होता. म्हणून त्याने आपलं नाव लपवून ठेवलं होतं आणि संपूर्ण राज्य तो सुंदर करत होता, सुशोभित करत होता. पृथूने त्याला शोधून काढलं, त्याला हृदयाशी धरलं आणि त्याला म्हणाला की निषादराज, माझ्या राज्याचं सगळं वैभव तुम्ही निर्माण केलं आहे आणि नाव मात्र माझं झालं. श्रेय ज्याचं त्याला देऊन टाकलं पाहिजे. सगळं श्रेय फक्त मलाच मिळालं पाहिजे, सगळं मीच केलंय, सगळं माझ्यामुळेच झालंय नाही. ज्यांनी जे केलंय त्याचं श्रेय जर आपण त्याला देऊन टाकलं तर आपण त्या ओझ्यातून बाहेर पडतो. ओझाच तर ते आपल्यावर. नको त्या गोष्टी कशाला ठेवायच्या आपल्याजवळ, ठेवायचं नाही. पृथ्वी त्याला असं म्हटलं. दोघेही नंतर काही काळ एकत्र राहिले. नंतर पृथू आपल्या पत्नीसहित भगवंताच्या धामाला निघून गेले. पुढे जाऊन पृथ्वीच्या वंशामध्ये प्राचीन बर्ही नावाचा राजा आला. हा राजा मोठा याज्ञिक होता. त्याला 10 मुलं होती. त्यांना परचेता असं म्हटलं जातं. ही मुलं जन्माला आल्यानंतर त्यांनी राजाला म्हणजे आपल्या वडिलांना विचारलं की आम्ही काय काम करावं मला सांगा. राजा म्हणाला की तुम्ही राज्य वाढवा, वंशाची वृद्धी करा, विस्तार करा. मग सगळे प्रचेतागण म्हणजे ती 10 मुलं तपस्या करण्याकरता नारायण सरोवरामध्ये गेले. तिथे त्यांना अत्यंत मधुर संगीत ऐकायला मिळाले आणि थोड्याच वेळामध्ये भगवान शिवशंकर वृषभावर आरूढ होऊन त्यांच्या समोर प्रकट झाले. प्रचेतांनी त्यांची स्तुती केली आणि भगवान शिवशंकरांनी त्यांना एक मंत्र दिला आणि त्याचा जप करायला सांगितले. त्यानंतर हे प्रचेता समुद्र किनारी गेले आणि तिथे त्यांनी तपस्यापूर्वक भगवान विष्णूंची आराधना केली. इकडे हा जो प्राचीन बर्ही नावाचा राजा होता तो यज्ञ करत होता. एक दिवस नारदजी त्याला भेटायला गेले आणि त्यांनी त्याला विचारलं की तू कोणत्या कल्याणाकरता हे सगळे यज्ञ करतोय? माझ्या कानावर असं आलंय की तू सारखे यज्ञ करत असतो, कशासाठी करतो हे सगळे यज्ञ? तर राजा म्हणाला मी तर माझ्या कल्याणाचं स्वरूप जाणत नाही, पण माझे जे पुरोहित आहेत त्यांनी मला सांगितलंय त्यानुसार मी यज्ञ करत असतो. याचं काय फळ मिळणार आहे हे मला काही माहिती नाही, तर कृपा करून तुम्ही मला ते सांगा. मग नारदजी म्हणाले की एकदा आकाशाकडे पहा बरं. राजाने वरती पाहताच मोठमोठे भयंकर जीव हातामध्ये शस्त्र घेऊन क्रोधायमान झालेले त्यांनी पाहिले आणि तो घाबरला आणि त्याने
नारदजींना विचारलं की हे काय, ही लोक अशी माझ्याकडे रागाने का पाहत आहेत? त्यावरती नारद त्याला म्हणाले की राजा, तू आपल्या यज्ञामध्ये ज्या गरीबांना स्वतःहून त्यांच्याकडून कर घेतला, पशूंचा वध केला, ते हे सगळे शस्त्र घेऊन उभे आहेत तुझा बदला घेण्याकरता. राजा भयाकुल झाला आणि म्हणाला, महाराज आता माझं काय होणार? मला माझ्या गुरुत्यांनी सांगितलं म्हणून मी यज्ञ केले. मग यज्ञ करण्याकरता सामग्री लागते, पशूंचा बळी दिला लागतो, द्यावा लागतो. मी ते सगळं काही केलं, आता मी काय करू? त्यावर नारदजींनी त्याला एक आख्यान सांगितलं आणि त्या आख्यानामधून जीवाची गती कशी असते तेही त्यांनी सांगितलं. हा जो जीव आहे, आपल्या मनामध्ये थोडासा एक गोंधळ असतो. जीव आणि आत्मा हे एकच आहे असं काही ठिकाणी म्हटलं जातं, त्याला जीवात्मा असं म्हटलं. काही ठिकाणी जीव आणि आत्मा या दोन वेगळ्या संकल्पना आहे असं म्हटलं जातं. जीव आणि आत्मा हे एक असू शकत नाही. जर ते एक असते तर दोन वेगळ्या संकल्पना वापरल्या नसत्या. मग जीव म्हणजे काय? जीव कोणाला म्हणायचं आणि आत्मा कोणाला म्हणायचं? तर आत्मा कोणाला म्हणायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे आपल्या हृदयामध्ये चैतन्य तत्व आहे त्याला आपण आत्मा म्हणतो. त्यामुळे आत्म्याविषयीची संकल्पना आपली स्पष्ट आहे. जीव कोणाला म्हणायचं? जीव याचा अर्थ आपलं जे मन आहे त्या मनाला जीव असं म्हटलं जातं. कारण हे मनच आपल्या संपूर्ण जीवनाचा उपभोग घेत असतो. मनावरच संस्कार होतात, चांगले होतात, वाईट होतात. मनच आपल्या जीवनाला दिशा देतं, कुठलीही दिशा, चांगली दिशा असो किंवा वाईट दिशा असो. मग जीव आणि आत्मा हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मन म्हणजे जीव आहे आणि आत्मा म्हणजे चैतन्य तत्व आहे. ज्या वेळेला ते मन सुसंस्कारित होतं, सत्संगती त्याला मिळते, त्यावेळेला संसाराकडे ते पाठ करतं आणि आत्म्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो. मग जेव्हा आत्म्याशी तो जीव किंवा मन एकाग्र होतं त्यावेळेला त्या मनाचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत. मग ते मन आत्मस्वरूप होऊन जात. तर त्यांनी जीवाची गती म्हणजे मनाची गती प्रथम केली की मन सातत्याने संसारामध्ये रमलेलं असतं. मन आत्म्याकडे पाठ करून उभं असतं आणि संसाराकडे तोंड करून उभं असतं. पण जेव्हा त्या मनाचं परिवर्तन व्हायला लागतं त्यावेळेला तेच मन संसाराकडे पाठ करतं आणि आत्म्याकडे तोंड करून उभं राहतं. जेव्हा अशी अवस्था येते तेव्हाच तो जीवात्मा आत्म्यामध्ये विलीन होतो. तेव्हा तू हे सगळं यज्ञ यागाचे कर्म आहे ते थांबव, ते करू नकोस. त्या यज्ञ यागातून तुला काय मिळणार आहे? तर फक्त भौतिक सुखांची प्राप्ती होईल. यज्ञ यागातून आत्मस्वरूपाचं दर्शन, सच्चिदानंदाची प्राप्ती होणार नाही. तो यज्ञ तू थांबव आणि काय कर? तर आत्मज्ञान प्राप्त करून घे. असं नारदजींनी त्या प्राचीन बर्हीला सांगितलं. त्यानंतर हा जो प्राचीन बर्ही आहे त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं आणि यज्ञ यागादी गोष्टी करणं सोडून त्याने भगवंताचं भजन करायचं ठरवलं आणि तो एकांतामध्ये निघून गेला. त्याला नारदांनी दिलेल्या ज्ञानाचा विचार करत पूर्वजन्मीचं फळ म्हणून जे प्रारब्ध असतं ते भोगत असतानाच असा प्रयत्न करावा की जेणेकरून नवीन प्रारब्ध निर्माण होणार नाही आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होईल. हा विचार त्याच्या मनामध्ये जास्त पक्का झाला. आतापर्यंत आपण कर्म केलंय, जे कर्म केलंय त्याचं प्रारब्ध
तयार होतं आणि तेच प्रारब्ध पुढच्या जन्मी आपल्याला भोगावं लागतं, ते आपण संचित करतो. मग आपलं प्रारब्ध जोपर्यंत तयार होतंय तोपर्यंत जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होत नाही. कर्म करायचं, पुन्हा त्याचं फळ भोगण्याकरता परत यायचं, परत कर्म करायचं, चालू परत परत या, परत परत. काही वेळेला चांगलं कर्म होतं, काही वेळेला वाईट कर्म होतं. वाईट कर्म झालं किंवा शारीरिक मानसिक वेदना होतात, त्रास होतात, व्याधी निर्माण होतात. चांगलं कर्म झालं तर सर्व प्रकारचे सुख मिळतं, भौतिक सुख. बस त्याच्या पलीकडे काहीही नाही. म्हणून जीवाने काय करावं तर भगवंताची आराधना करावी, भगवंताचं भजन करावं. जितकं माणूस भगवंताचं भजन करण्यामध्ये तल्लीन होतो, त्याचं मन रमतं, तितकं त्याच्याकडून होणारे जे कर्म आहे ते फक्त शरीराने मनाने होत नाही. आणि मनाने कर्म झालं नाही तर प्रारब्ध तयार होत, तिथे प्रारब्ध नाही. मनाने कर्म केलं की प्रारब्ध तयार होत. म्हणून मन भगवंताच्या ठिकाणी लावायचं आणि शरीराने कर्म करत नाही हे त्याला सांगण्यात. त्यामुळे तो तिथून निघून गेला. नंतर त्याची मुलं भगवान विष्णूंची आराधना करत होते. त्यांची आराधना सफल झाली आणि विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. त्यांनी विष्णूंची स्तुती केली. मग विष्णूंनी त्यांना वरदान मागायला सांगितलं. त्यावेळेला त्यांनी वरदान असं मागितलं की जो कोणी प्रचेतांचं स्मरण प्रातःकाली करेल त्यांच्यामध्ये आपापसात भावंतांमध्ये प्रेम निर्माण होईल, ते कायम एक होऊन राहतील. कोणतंही कार्य बुद्धी आणि शक्तीशिवाय होऊ शकत नाही. ती बुद्धी आणि शक्ती ईश्वराची आराधना केल्याशिवाय प्राप्त होत नाही. आपल्याला बुद्धी आणि शक्ती मिळत नाही का? मिळते. पण ती बुद्धी आणि शक्ती योग्य मार्गाने जर यायची असेल तर ईश्वराची आराधना करणं आवश्यक नाही. तर बुद्धी आणि शक्ती स्वैर होते आणि जीवनाची अधोगती होते. ज्याला आपल्या जीवनाला ऊर्ध्वगती द्यायची, जीवन सफल करायचं आहे, त्याने भगवंताची आराधना करावी. त्यामुळे बुद्धी शुद्ध होईल. बुद्धी शुद्ध झाली की जीवन उत्तम पद्धतीने घडेल. नंतर श्री विष्णूंनी या प्रचेतांना विवाह करून सृष्टी वाढवायला सांगितले. आणि दक्ष ज्यांना बकऱ्याचं डोकं लावलं होतं त्यानंतर त्यांना स्वतःची खूप लाज वाटायला लागली. प्रजापती दक्ष आहेत आणि वरती लोक मात्र कशाचं आहे? बकऱ्याचं आहे. त्यामुळे त्यांनी लज्जित होऊन प्राण त्याग केला आणि तोच दक्ष परत तुमच्या मुलाच्या रूपामध्ये जन्म घेईल आणि क्षत्रिय प्राचेतस दक्ष म्हणून पुन्हा सृष्टी निर्माण करेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या पोटी परत दक्ष जन्माला येईल आणि आपलं राज्य सांभाळेल. अशा प्रकारे भगवान विष्णूंकडून वरदान प्राप्त करून सगळे प्रचेता परत आपल्या राज्यामध्ये आले. तिथे आले, त्यांनी पाहिलं आपले वडील नाही, राज्य शासन नाही, कोणतीही व्यवस्था शिल्लक राहिली नव्हती. सगळीकडे अनाचार अंधाधुंदी निर्माण झाली होती. ही सगळी अस्ताव्यस्तता पाहून या प्रजेतांना अत्यंत राग आला आणि त्यांनी संपूर्ण त्यांचं जे राज्य होतं त्या राज्याला आग लावली. तिथले वृक्ष जळायला लागले. त्यावेळेला चंद्रदेव त्या ठिकाणी प्रकटले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही हे काय करता? तुम्ही आग लावल्यामुळे निरपराधी पशु पक्षी मनुष्य जळून खाक होत आहेत. की तुमचं राज्य आहे. उलट तुम्ही ते नीट सावरलं पाहिजे, स्थिर स्थावर केलं पाहिजे. असं तुम्ही करू नका. आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची जी एक मुलगी आहे तिचं नाव आहे व्राष्टी, तिच्याबरोबर तुम्ही विवाह करा. चंद्राचं बोलणं त्यांना पटलं आणि त्यांनी व्राष्टीबरोबर विवाह केला आणि त्यांचा पुत्र दक्ष परत जन्माला आला.
नंतर त्या प्रचेतांनी राज्य सांभाळायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये ते इतके व्यग्र झाले की शिवशंकरांनी त्यांना जो मंत्र दिला होता तो ते विसरून गेले आणि भगवान विष्णूंनाही विसरले. संसार ही चीजच अशी भल्या भल्यांना सगळं विसरायला. ज्या प्रचेतागणांना विष्णूंची कृपा साध्य झाली, भगवान शिवशंकरांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ते सुद्धा ते विसरून गेले आणि संसार भोगामध्ये पूर्णपणे आसक्त झाले. तेव्हा नारदजी त्यांच्या जवळ आले आणि त्यांना म्हणाले की हे पहा, सगळी सृष्टी परमात्म्यापासून प्रकट होते आणि परत परमात्म्यामध्ये लीन होते. म्हणून तुम्हाला कोणाचाही राग द्वेष करता कामा नये. तुम्ही असं कर्म करा की त्यातून परमात्म्याची सेवा होईल आणि असं ज्ञान प्राप्त करा की ज्या ज्ञानामुळे संसार बंधनामधून तुमची मुक्तता होईल. आता ज्ञान जे आहे, आपण सुद्धा ज्ञान ग्रहण करतो. दोन प्रकारचं ज्ञान आहे. एक आहे जे आपण जीवन जगण्याकरिता म्हणून प्राप्त करतो, ते कसं वागावं, कसं वागू नये, कुठल्या विषयांचा अभ्यास करावा किंवा नोकरी धंदा करण्याकरता ज्या स्वरूपाचं ज्ञान आपण घेतो तेही ज्ञानच आहे आणि ते ज्ञान जीवन जगण्याकरता आवश्यक आहे. हे अगदी बरोबर आहे. आणि दुसरं जे ज्ञानाचा प्रकार आहे तो आहे आत्मज्ञान. पहिलं ज्ञान जे आहे जीवन कसं जगावं ते शिकवतं आणि आत्मज्ञान आपल्याला आत्मस्वरूप कसं प्राप्त करून घ्यावं, जीवनामध्ये आसक्ती कशी करून करावी हे शिकवतं. म्हणून इथे नारदांनी त्यांना सांगितले की तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या आणि संसाराच्या बंधनातून मुक्त व्हा. आत्मज्ञान जेव्हा प्राप्त होते तेव्हा माणूस संसाराच्या सर्व प्रकारच्या बंधनांमधून मुक्त होतो. म्हणजे काय? आत्मज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला अशी भावना निर्माण होते की ही सगळी सृष्टी परमात्म्यापासून बनलेली आहे. परमात्माच करता करीत आहे. मग आपण जे मानतो की ही माझ्यामुळे राहील, ते आपलं नाही. आपलं सुद्धा अस्तित्व काही काळापुरतं आहे, किंचित आहे. आपण यायच्या आधी सुद्धा सगळं आहे, आपण गेल्यानंतर हे सगळं शिल्लक राहणार आहे. बरोबर आहे? आणि ही सगळी सृष्टी आपण निर्माण केली आहे का? मग ती आपली आहे कशाला म्हणायचं? आपलं काहीही नाही. हे ज्ञान त्यावेळेला प्रकट होतं. एक म्हणजे जीवनाविषयीची जी अस्थिरता आहे ती त्यावेळेला नीट समजायला लागली. दुसरी गोष्ट जे आत्मस्वरूप आहे तेच चिरंतन आहे आणि तेच सगळीकडे व्यापलेलं आहे याचं आकलन व्हायला, प्रत्यक्ष तो अनुभव यायला लागतो. त्याला म्हणतात ज्ञान. आणि तिसरी गोष्ट, जी गोष्ट आपली नाहीच आहे त्याचं बंधन का ठेवा? म्हणून माणूस संसाराच्या सगळ्या बंधनांमधून मुक्त होतो. इतर न मम कृष्णाय स्वाहा, सगळं काही श्रीकृष्ण, माझं काहीही. त्याला म्हणतात ज्ञान. नारदांच्या उपदेशाने प्रचेतांच्या मनाचे मोह ममता दूर झाली, राग द्वेष निघून गेले आणि ते सर्वत्र भगवंताचं दर्शन करायला लागले. म्हणजे त्यांचं जे पूर्वी मिळालेलं जे ज्ञान होतं ते पुन्हा प्रकट झालं. त्यांना जीवनमुक्तीचा अनुभव यायला लागला. भागवताच्या परंपरेनुसार जे काम शंकरजी आणि विष्णूजींच्या दर्शनाने होऊ शकले नाही ते नारदांच्या सत्संगाने झाले. म्हणून भगवंतापेक्षाही भगवंताचे भक्त, संत, महात्मे यांचा संग जास्त श्रेष्ठ सांगितलेला. या प्रचेतांना विष्णूंनी पण दर्शन दिलं, शिवशंकरांनी पण दर्शन दिलं. या दोघांच्याही दर्शनाने प्रचेतागणांमध्ये ज्ञान प्रकट झालं. उलट विष्णूंनी त्यांना सांगितलं संसार करा छानपैकी, संसारात गेले, रमले. आणि नारदांनी सांगितलं कुठल्या बंधनात अडकलात तुम्ही,
संसाराच्या, जो संसार आपला नाहीच आहे, का त्याच्यात अडकला? सोडा ते सगळं आणि ज्ञान प्राप्त करून घ्या. यानंतर आपण वृषभदेव आणि भरतजींचं चरित्र पाहणार आहोत. आता 5व्या स्कंदामध्ये आपला प्रवेश होतो आहे. याच्यामध्ये स्थितीचं वर्णन केलेलं आहे. स्वयंभू मनु आणि शतरूपाचा मुलगा प्रियव्रत जन्मतः सत्संग प्रेमी आहे. स्वयंभू मनु आणि त्यांचा मुलगा, 2 मुले त्यांची आहेत. एक उत्तानवाद आणि दुसरा प्रियव्रत. उत्तानवाद राजाची कथा आपण पाहिली. आता हा जो प्रियव्रत आहे त्याची कथा आपण पाहणार आहोत. तर हा प्रियव्रत जन्मतः सत्संग प्रेमी होता. सात्विक वृत्तीचा होता आणि त्यामुळे लहानपणीच तो श्री नारदजींच्या जवळ गेला आणि त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन राहायला लागला. त्याला असं वाटायला लागलं की आपण संसारामध्ये अडकून नये, भगवंताची भक्ती आपण करावी. त्याला ब्रह्माजींनी आणि त्याच्या आई वडिलांनी समजून सांगितलं की सत्संग करणं, भगवंताची भक्ती करणं हे योग्यच आहे, पण त्याच्याकरता आपलं घरदार सोडण्याची आवश्यकता नाही, वनात जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरामध्ये राहूनही घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही तुला भगवंताची भक्ती करता येईल. हे त्यांनी त्याला वारंवार समजून सांगितलं, पण त्याला ते काही पटलं नाही. मग शेवटी नारदजींनी त्याला सांगितलं की तू घरी जा, घरातल्या जबाबदाऱ्या पार पाड आणि भक्ती कर, आणि जेव्हा तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील त्यावेळेला तू परत माझ्या आश्रमामध्ये ये. हरकत नाही, पण आता तुझं. नारदजींच्या आज्ञा घेऊन हा प्रियव्रत घरी आला. त्याला भगवंताच्या कृपेने दीर्घ आयुष्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती झाली आणि तो अविरत कर्मशील झाला. प्रियव्रताने कर्मशील सूर्याच्या मार्गाचं अनुकरण केलं आणि त्याने पृथ्वीची प्रदक्षिणा केली. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली. एक केली का नाही, अनेक प्रदक्षिणा त्याने पृथ्वीच्या केली. आणि इथे वर्णन असं केलं आहे की ज्या रथामध्ये बसून तो पृथ्वी प्रदक्षिणा करत होता त्या रथाच्या चाकाच्या दाबामुळे पृथ्वीमध्ये लपलेले रत्न प्रकट झाले. 7 प्रकारचे समुद्र बनले, खंड बनले आणि पृथ्वीवरती त्यांनी दीर्घकाळ शासन केलं. म्हणजे ते रथाचे जे चाक आहे त्या चाकामुळे पृथ्वीमध्ये खंड निर्माण झाले. त्यानंतर त्याच्यामध्ये विरक्तीचा संचार झाला आणि तो परत नारदजींच्या आश्रमामध्ये निघून गेला. तिथे त्याने आपलं उर्वरित जीवन भगवंताचे भजन, चिंतन, स्मरण करीत व्यतीत केले. प्रियव्रताचा मुलगा अग्निद्र त्याच्याकरता ब्रह्माजींनी अप्सरा पाठवली. तिच्यावर तो इतका मुग्ध झाला की तिच्यापासून त्याला अनेक संतान झाली आणि त्यातलाच एक संतान ज्याचं नाव आहे नाभी. हा नाभी धर्मावतार होता. प्रियव्रताच्या जीवनात कर्म आणि ऐश्वर्य हे 2 गुण प्रधान होते, तर त्यातला ऐश्वर्य प्रधानता अग्निद्रच्या जीवनात आली आणि धर्माची प्रधानता नातवामध्ये म्हणजे नाभीमध्ये आली. हे सगळे भगवंताचे कृपापात्र अनुग्रहाधिकारी झाले. नाभी धर्मनिष्ठ होते. त्यांनी ब्राह्मणांद्वारा खूप मोठा यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये स्वयं भगवान श्री विष्णू प्रकट झाले आणि नाभीने त्यांची स्तुती केली. त्यानंतर याज्ञिकांनी देखील भगवंताची स्तुती केली आणि या यज्ञाच्या फलस्वरूप या यज्ञात आपण प्रकटलात तर आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आपण महाराजांना नाभींच्या पोटी पुत्र धारण करूया. त्यावरती भगवंत म्हणाले की हो, तुमच्यासारख्या सदाचारी विद्वान ब्राह्मणांच्या मुखातून जी गोष्ट बाहेर आली आहे ती कधीही मिथ्या होणार नाही. त्यामुळे मी स्वतः नाभींचा पुत्र होऊन येईल. म्हणून प्रतिज्ञेनुसार भगवान नाभीच्या घरी मोक्ष स्वरूपात वृषभदेवांच्या रूपामध्ये प्रकटले.
ज्याचं तेज आपल्या ज्ञानाने प्रकटतं त्याला वृषभ असं म्हणतात. वृषेण ज्ञानेन भाती इति वृषभः. जेव्हा भगवान वृषभदेव प्रकट झाले तेव्हा नाभे भजन करण्याकरता निघून गेले. ते आता भगवंत आले, ते पुढचं सगळं काही राज्यकारभार सांभाळतील, आपलं कर्तव्य संसारामध्ये फार मोह ठेवायचा, कर्तव्य झालं भगवंताचं स्मरण करायचं, संसार जसा चालायचा तसा चालेल. जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा इंद्राने त्यांच्या राज्यामध्ये पाऊस पाडण्याचं बंद केलं. इंद्राला पाहायचं होतं की हे खरंच भगवंत आहेत का. भगवंत तर असे असतात की जे करतो अकरतो अन्यथा करतो समर्थ असतात, ज्यांच्यामुळे सगळं काही करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते, काहीच न करण्याची आणि सगळ्यांमध्ये सगळं काही करण्याची शक्ती सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे जे ऐश्वर्य आहे ते कधीच बाधित होत नाही. वृषभदेवांनी आपल्या संकल्प शक्तीने राज्यामध्ये पाऊस पाडला. इंद्राने आपली मुलगी जयंतीचा विवाह वृषभदेवांशी करून दिला आणि त्यांची वंशवृद्धी झाली. आता हे जे वृषभदेव आहेत त्यांच्यापासून जी संतान निर्माण झाली ती अलौकिक स्वरूपाची आहे, ज्याच्यामध्ये एका बाजूला मोठे मोठे राजा निर्माण झाले, दुसरीकडे कर्मकांडी ब्राह्मण, एका बाजूला नवयोगेश्वर तर दुसऱ्या बाजूला सप्तद्वीपवती पृथ्वीचे शासन करणारे भरत राजा जन्माला. हे सगळे वृषभांचे पुत्र आहेत. म्हणजे काही मुलांच्या ठिकाणी क्षत्रिय गुण मोठ्या प्रमाणात आला, काहींच्या ठिकाणी ब्रह्म तेज आलं, काहींच्या ठिकाणी नवयोगेश्वर म्हणजे पूर्णपणे मुक्त असे आत्मा ते जन्माला आले आणि भरतही जन्माला आले. याचा अर्थ असा की वृषभदेवांच्या मुलांमध्ये राज्यानुशासन करण्याची योग्यता होती, त्याचबरोबर धर्मपालनाची ही क्षमता होती, अर्थव्यवस्था ठीक करण्याचे सामर्थ्य होतं आणि त्याग वैराग्याची प्रवृत्ती होती. वृषभदेव स्वतः विद्वान वैदिकांमध्ये राहून शिक्षित झाले होते आणि त्यांनी आपल्या मुलांना स्वतः शिक्षण दिलं, त्याचबरोबर विद्वानांकरवी त्यांना ज्ञान दिलं. आपल्या मुलांप्रमाणेच ते आपल्या प्रजेलाही मानत होते. त्यामुळे प्रजेच्या शिक्षणाची ही उत्तम योजना त्यांनी केली. प्रजेसमोरच ते आपल्या मुलांना उपदेश करायचे. ते आपल्या मुलांना वेगळं शिक्षण, प्रजेला वेगळं शिक्षण असं त्यांनी केलं नाही. सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, संस्कार मिळाला पाहिजे असा भाव त्यांचा होता. ते असं म्हणतात की आपल्याला मिळालेलं शरीर केवळ कामनेमध्ये फसून व्यर्थ घालवण्याकरता मिळालेलं हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. हा आपल्या मजा करा एवढ्या करता माणसाचा जन्म नाही. जर भारतवर्षामध्ये आपण जन्म घेतला आहे तर केवळ भोगांची प्राप्ती केली तर मग जीवनामध्ये आपण काय मिळवलं. कारण भारतभूमी ही भोगभूमी नाही, भारतभूमी ही भोगभूमी नाही, ती धर्मभूमी आहे. म्हणून आपल्या इंद्रियांना संयमित आणि विषय भोगांना मर्यादित करायला शिकलं पाहिजे. इंद्रिय मुळात स्वयं असतातच, त्यांना संयमित करणं आपलं काम आहे. ज्यांच्या जीवनामध्ये मर्यादा नाही, संयम नाही, त्याला माणूस म्हणता येत नाही. ते सगळ्यांना सदाचाराचं महत्व सांगताना म्हणतात की जोपर्यंत सर्वात्म भगवान वासुदेवांप्रती प्रीती निर्माण होत नाही तोपर्यंत देहयोगातून सुटका होत नाही आणि मुक्तीचा मार्गही प्रशस्त होत नाही. म्हणजे माणसाने काय करायला हवं तर भगवान वासुदेव अर्थात भगवान श्रीकृष्णांची प्रीती भक्ती करायला हवी. जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांची भक्ती आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार.
पुढे ते म्हणतात की माणूस माणसावर धन दौलतीवर प्रेम करतो, त्याची आसक्ती पक्की होते. भगवंतावरती प्रेम केलं तर संसाराची आसक्ती सुटते. ती आसक्ती सोडण्याकरता काय करायला हवं तर गुरूंना शरण चालला. कारण गुरुच आपल्याला आसक्तीतून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतात. गुरु तेच आहेत आणि माता पिताही तेच आहेत की जे मृत्यूच्या फासातून सोडवून आपल्याला भगवंताच्या चरणांशी नेऊन ठेवतात. आईवडिलांचं सुद्धा कर्तव्य हेच असतं की मुलांना उत्तम संसार करायला शिकवलं पाहिजे, जबाबदाऱ्या पार पाडायला शिकवलं पाहिजे आणि हेही सांगितलं पाहिजे की हेच कायम करत बसायचं. संसार करा, संसारातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि नंतर भगवंताचं भजन करा. आणि गुरुचं तर काम तेच आहे. गुरु त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये चांगले संस्कार करून त्यांच्या सद्गुणांचा विकास करून भगवंताच्या सानिध्यामध्ये माणसाला घेऊन जातात. हे काम आहे गुरुचं. सद्गुरूंना शिष्याकडून धनमानाची सन्मानाची अपेक्षा नसते तर समर्पणाची अपेक्षा असते. गुरुला कशाला मान सन्मान हवा, कशाला ऐश्वर्य हवं असतं. गुरूंकडे जे ऐश्वर्य असतं त्याची कल्पना माणसाला शिष्यांना करता येत. गुरूंकडे बाहेरचं ऐश्वर्य जे दिसणार असतं ते नसेल कदाचित, पण त्यांचं आंतरिक ऐश्वर्य इतकं संपन्न असतं की ते कोणालाही सांगता येत नाही, त्याची कल्पना सुद्धा करता येत नाही. आणि म्हणून गुरूंना शिष्याकडून फक्त समर्पण हवं असतं. स्वतःला गुरूंकडून घडवून देण्याची तयारी शिष्यामध्ये असावी लागते. जर तशी तयारी शिष्याने ठेवली तर गुरु शिष्याला चिरंतन सत्याचा म्हणजेच आत्मानंदाचा मार्ग दाखवतात. पण होतं काय की शिष्य गुरु जवळ हा मार्ग मागण्याकरता येत नाही, हे सोडून बाकी सगळं मागतात. एखादाच शिष्य असा असतो की तो म्हणतो मला संसार नको, माझ्या अडव्या अडचणी तुम्ही सोडू नका, मला तुम्ही आत्मज्ञान द्या, आत्मानंदाची अनुभूती द्या. गुरु ते द्यायला बसलेलेच असतात, पण मागणं पाहिजे ना गुरु. अशी ही सगळी अवस्था आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो सगळ्यांच्या हृदयात राहून माणसाच्या जीवनातला अंधकार अज्ञान दूर करतो, दोषांची निवृत्ती करतो, त्यालाच भगवान श्रीकृष्ण वासुदेव असं म्हटलं जातं. त्याला जाणण्याकरता त्याच्या जवळ जायला हवं आणि हे जवळ जाणं, त्याला ओळखणं त्याच्या नामापासून सुरुवात होते. भगवंताचं नाम घ्यायला लागलो की मग आपण भगवंताच्या हळूहळू जवळ जायला लागतो. म्हणून भगवंताचे मंगलमय नामस्मरण सातत्याने करायला हवं. जसं जसं नाम घ्यायला सुरुवात होते तसा तसा भगवंत अधिक जवळ यायला लागतो. नंतर त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते आणि नंतर त्याची ओढ लागते. या ओढीतूनच तो चांगला लागतो. जे भक्तीच्या ज्या पायऱ्या आहेत, अवस्था आहे, ते या पद्धतीने माणूस पादाक्रांती करत पुढे सुरेल. भगवान ऋषभदेवांनी सगळ्यांना उपदेश केला आणि आपल्या ज्येष्ठ मुलाला भरताला राजा म्हणून राज्याभिषेक केला आणि शांतीपूर्ण महात्म्याचं जीवन कसं असतं ते दाखवण्याकरता स्वयं अवधूत धर्म स्वीकारला. राज्याचा त्याग त्यांनी केला. अवधूताच्या जीवनामध्ये संकीर्ण आचार विचारांना कोणतंही स्थान नसतं. आता अवधूत कोणाला म्हटलं जातं की जो आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे आचार आणि विचार त्यांचा त्याग करतो. केवळ समाधी अवस्था तो धारण करतो. या ऋषभदेवांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या, पण त्यांनी त्या नाकारल्या. ज्यावेळेला माणूस समाधी लावायला लागतो, म्हणजे लावायला लागतो म्हणजे स्वतःहून क्रिया नाही करत, त्याने अभ्यास करायचा असतो. समाधी
आपोआप लागायला लागते. जसं जसं त्याचं मन बुद्धी चित्त स्थिर व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, तसं तसं समाधी अवस्था लागते. आता समाधी म्हणजे काय? तर समाधी याचा अर्थ असा, समाधी धी म्हणजे बुद्धी. बुद्धीमध्ये सत्व रज आणि तम हे 3 गुण असतात. आणि हे 3 गुण जे आहेत ते कमी जास्त प्रमाणात सातत्याने होत असतात. त्यामुळे त्या गुणांना अनुसरून माणूस विचार करतो, विचारांना अनुसरून तो क्रिया करतो, कर्म. समाधी अवस्था ही अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये सत्व रज आणि तम हे 3ही गुण एकाच अवस्थेला येतात, स्थिर होतात, सम होतात. ज्या वेळेला ते असम असतात म्हणजे सम नसतात त्यावेळेला माणूस विचार करतो, कर्म करतो. ज्या वेळेला 3ही गुण समपातळीवर येतात त्यावेळेला त्याच्याकडनं विचार होत नाही, क्रिया होत नाही. मग काय? विचार होत नाही, क्रिया होत नाही, त्यावेळेला केवळ चैतन्याचं चिंतन होतं. आणि हे जे चैतन्याचं चिंतन तो सातत्याने करायला लागतो, तसं तसं ते चैतन्य हळूहळू हळूहळू प्रकट व्हायला लागतं. ही जी अवस्था आहे त्याला म्हणतात ज्ञान होणं. म्हणजे ऍक्च्युअल अशा पद्धतीची क्रिया आतमध्ये समाधीमध्ये घडत नसते. तर ज्या वेळेला ऋषभदेवांनी समाधी अवस्था प्राप्त करायला सुरुवात केली तसं तसं त्यांना अष्टसिद्धी प्राप्त व्हायला लागल्या. जो कोणी समाधी लावायला लागतो त्याला या सिद्धी प्राप्त होतातच, कुणीही असो. तसं त्यांना त्या अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. पण त्यांनी त्या अष्टसिद्धी नाकारल्या की मला त्यांची आवश्यकता नाही. कारण जर अष्टसिद्धी स्वीकारल्या तर काय होतं? पुढची अवस्था समाधीतली अनुभवता येत नाही. मग अष्टसिद्धीमध्ये तुम्ही खेळत बसा. म्हणून शक्यतो जे संत असतात, ऋषीमुनी असतात, ते अष्टसिद्धी नाकारतात आणि ब्रह्मप्राप्ती करण्याकरता पुढचा प्रवास करतात. कारण समाधी ही जी अवस्था आहे या अवस्थेतूनच पुढे जाऊन कायमची जी समाधी असते ती लागली जाते. म्हणून अष्टसिद्धी त्यांनी नाकारली.